जय हरी. एकादश स्कंद भाग 168. 14व्या अध्यायामध्ये आपण ध्यानाचा प्रकार बघत होतो. एकदा काय झालं, एका गुरूंनी आपल्या शिष्याला मातीची मूर्ती दिली. कदाचित हा दृष्टांत आपण सुरुवातीच्या अध्यायांमध्ये घेतलाही असेल, पण अभ्यास म्हणजे तरी काय, तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. दृष्टांतातून सिद्धांतही लक्षात राहतो, म्हणून दृष्टांत घेतले की मग ते समजायलाही सोपं जातं. एकदा एका गुरूंनी आपल्या शिष्याला मातीची मूर्ती दिली आणि सांगितलं, याचं अहर्निशी ध्यान कर. म्हणजे अहर्निशी, रात्रंदिवस कधीही या मूर्तीवरून आपलं चित्त, मन, दृष्टी ढळू द्यायची नाही. त्यांनी ऐकलं. बरं, त्यांनी काय केलं, सातत्याने त्या मूर्तीसमोर बसून ध्यान केलं. आता अर्थात त्या काळामध्ये अशी अंगणामध्ये ती मूर्ती ठेवलेली होती. अंगणामध्ये तो बसायचा, ध्यान धारणा करत बसायचा. आता किती 6 महिने झाले आणि मग काय झालं, मग पावसाळा आला आणि इतका धो 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 पाऊस आला की त्या पावसामध्ये ती मूर्ती विरून गेली. मूर्ती कशाची होती? मातीची. आता त्या मातीवर पाणी पडल्यानंतर ती राहणार आहे का? नाही. मग या शिष्याला इतकं वाईट वाटायला लागलं, इतकं रडू यायला लागलं. माझ्या गुरूंनी मूर्ती दिली होती, आता मूर्ती नाहीच राहिली, मूर्ती राहिली नाही. आता मी ध्यान करू तर कशाचं करू, ध्यान करू तर कशाचं करू. आणि योगायोगाने गुरु आले. अर्थात ही सगळी सद्गुरूंची लीला असते. सद्गुरू आले आणि आल्यावर हा मोठमोठ्याने रडायला लागला. कारण याला वाटलं की आता गुरु आपल्यावर रागवतील, का रे बाबा, मी तुला मूर्ती दिली पण तू ध्यानच नाही केलं. मग तो रडायला लागला. म्हणे, गुरु काय सांगू, म्हणे माझी काहीच चूक नाही आहे, मी मात्र प्रामाणिकपणे जवळजवळ 6 महिने झाले बघा, म्हणे मी ध्यान केलं पण आता मूर्ती राहिली नाही, धोधो पाऊस आला, त्याच्यात विरून गेली, आता मी काय करू, आता मी काय करू. गुरु म्हणाले, जे जायचं ते गेलं आणि जे ध्यानात आहे त्याचं ध्यान कर. म्हणजे आत्तापर्यंत ज्या मूर्तीमध्ये तू आपलं मन चित्त एकाग्र करून चिंतन करत होता, मनन करत होता, निधिध्यासन करत होता, अहर्निशी तिचं ध्यान करत होता, त्याच्याशी एकरूप हो. आणि मग असं जर होत गेलं तर मग समाधी अवस्थेपर्यंत पोहोचता येतं. योगाची समाधी चांगली खरी, पण नाथांसारख्या संतांना तिच्यामध्ये एक दोष दिसतो. तो हा की जोपर्यंत योगी समाधी लावून बसतो तोपर्यंत त्याचं मन ब्रह्मानंदात पोहतं आणि ती उतरली म्हणजे त्याचा आनंद अंतर्धान पावतो. याच्या उलट भक्तीची समाधी म्हणजे 24 तास प्रेमाची मस्ती. एकदा का जीवाला भगवंताचं प्रेम लागलं की जीवाची ज्योत परमज्योतीत मिसळल्या वाचून चैनच पडत नाही. मग डोळे उघडे ठेवून नित्याचा व्यवहार करून जीव परमानंदात पोहत राहतो. तो लोकांतात जरी असला तरी एकांतातच असतो. प्रपंचाची चौकट न मोडता आणि व्यवहाराचा विध्वंस न करता साधणारी ही सहज समाधी अतिउत्तम आहे, असं नाथ महाराज स्पष्ट सांगतात. साधकाची वृत्ती आत्मस्वरूपात लीन झाली म्हणजे त्याला मीपणा स्फुरत नाही. मीपणा गेला की तूपणा निश्चेष जातो आणि अद्वैतानुभवानं केवळ परमानंद शिल्लक उरतो. एक ज्योत दुसऱ्या ज्योतीला मिळाली म्हणजे दोन्ही मिळून एकच तेज होतं. त्याचप्रमाणे जीव चैतन्यात मिसळून अद्वैत स्वरूप शिल्लक उरतं. देहबुद्धीनं जीवाला निराळेपण येतं, आत्मबुद्धीनं ऐक्यपणा अनुभवाला येतो. तिथे एकटा परमानंद उरतो. साखरेनं साखर खाऊन पाहावी किंवा पाण्यानं पाण्यात स्नान करावं, तसा जीव चैतन्यमय होऊन जातो. तिथे ज्ञेय ज्ञाता द्रष्टा दृश्य दर्शन ध्येय ध्याता ध्यान मन मनन करता मनन यांची वार्ताही उरत नाही. इतकंच नाही
तर समाधी, आत्मैक्य, मोक्ष हे सुद्धा उरत नाही. संपूर्ण संसार परमानंदमय दिसतो त्या शुद्ध स्वरूपात सुख दुःख, सत असत, ज्ञान अज्ञान, विद्या अविद्या, मी तूपणा, नाम रूप यापैकी काहीच नसतं. सर्वत्र आनंदघन आत्मस्वरूप भरून राहतं. म्हणून सर्व योग्यांचे, सर्व वेदांतांचे आणि सर्व सिद्धांचे परमरहस्य भक्तीमध्येच सापडतं. परमानंदाची खरी आवड असणं हे भक्तीचं खरं लक्षण आहे. जो आपलं मन भक्तीला विकतो म्हणजे काय? आपण जेव्हा एखादी वस्तू विकतो किंवा विकत घेतो तेव्हा त्याचं मूल्य आपल्याला असतं आणि फुकट मिळालेल्याचं मूल्य नसतं, म्हणून विकतो. देव सदा सर्व काळ त्याच्या अधीन राहतो. जो भगवंताचं अखंड नामस्मरण करतो, श्वासा इतुके मोजी अले हरिनाम विकत घेतला श्याम. अशांच्या ठिकाणी मग भगवंताचं अखंड नामस्मरण आणि त्याच्यापाशी देव निरंतर तिष्ठत असतो. वाणीनं नामस्मरण करणं ही सर्वश्रेष्ठ भक्ती होय. आणि भगवत प्राप्ती पाहिजे ज्यासी, तेणेन विसंबावे मदभक्तीसी. अखंड स्मरे जो हरिनामासी, देवो त्यापाशी तिष्ठत, देवो त्यापाशी तिष्ठत. इथे आपण 14व्या अध्यायाला पूर्णविराम देतोय. 15व्या अध्यायाच्या थोडासा आपण परिचय करून घेऊया की 15व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला काय काय सांगणार. तर सच्चिदानंद स्वरूप आत्मा शुद्ध जाणीवेच्या रूपानं आपल्याला अनुभवाला येतो. जाणीव शक्ती रूपानं प्रगट होते. शक्ती 3 प्रकारची आहे. वीज ही जडशक्ती, जिवंतपणा ही जीवनशक्ती आणि संकल्प ही मनोशक्ती होय. या तिन्ही शक्ती एकमेकांना जडून आहेत. शक्ती जितकी पसरलेली असते तितकी ती अधिक कार्यक्षम होते. वास्तविक शक्तीचं स्वरूप अनंत असल्यानं विश्वामध्ये सगळीकडे सतत तिचा खेळ चाललेला आहे. माणसाच्या ठिकाणी ती बिंदू रूपानं वास करते, परंतु अणूमध्ये ज्याप्रमाणे अनंत शक्ती सुप्तपणे राहते त्याचप्रमाणे माणसामध्ये भगवंताची चित्शक्ती गुप्त रूपानं वास करते. माणूस साधन करू लागला म्हणजे ती शक्ती प्रगट होऊ लागते. बघा, आपण नवरात्रामध्ये शक्तीची उपासना करतो आणि या शक्तीची उपासना करताना 9 दिवसाचे उपवास करतो, गरबा खेळतो, पाठ करतो, घरातली ही सगळी कामं करतोच. मग तेव्हा स्त्री म्हणते का मी थकले, माझ्याच्याने होत नाही. कारण का तर तिच्यामध्ये ती शक्ती सुप्त अवस्थेमध्ये असते, गुप्त अवस्थेमध्ये असते. आणि जशी जशी तिची साधना करत जाऊ तशी तशी ती शक्ती प्रगट होण्याच्या क्रियेला सिद्धी असं म्हणतात. अगदी स्थूल पातळीवरील शक्तींना क्षुद्र सिद्धी म्हणतात. त्यापेक्षा अधिक व्यापक शक्तींना सामान्य सिद्धी म्हणतात. आणि सिद्धीचा पूर्ण आविष्कार झाल्यावर मनुष्य जे करू शकतो त्याला महासिद्धी असं म्हणतात. या अध्यायामध्ये सगळ्या प्रकारच्या सिद्धींचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. पण तत्पूर्वी नाथ महाराज नेहमीप्रमाणे आधी आपल्या गुरूंना वंदन करतात आणि गुरुचरणाचा महिमा गातात. अध्यायाच्या आरंभी नाथांनी सद्गुरूंच्या चरणाचं महात्म्य सांगितलं. त्याचं कारण असं की सद्गुरूंचा पाठिंबा असल्याशिवाय साधकाला साधनात यश येत नाही. शिवाय साधन करत असता त्याच्या अंगी नाना प्रकारच्या विलक्षण शक्ती प्रगट होतात. त्याचा अहंकार आणि त्याची लौकिकाची आवड गेलेली नसते. म्हणून शक्तिरूप सिद्धी अंगी प्रगटल्यावर त्यांचा मुळीच उपयोग न करता पूर्ववत साधन चालून ठेवणं हे महाकर्म कठीण आहे. या अडचणीमध्ये सद्गुरूंच्या चरणांचा आधारच कामाला येतो. जो खरा त्याच्या चरणाशी शरणागत होतो त्याला सिद्धी आल्या तरी त्यांची किंमत वाटत नाही किंवा त्या आल्या आहेत याची जाणीवही उरत नाही. आणि
ही दृष्टी ठेवून नाथांनी सद्गुरूंच्या चरणाचा अगाध महिमा इथे सांगितला आहे. आपल्यापैकी नित्याचे श्रोते जे आहेत त्यांना माहिती असेल की या 168 भागापर्यंत नाथांची जी ओवी आहे, जी त्यांनी सद्गुरूंना प्रार्थना केलेली आहे, मागणं मागितलेलं आहे. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काय जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. ही ओवी आपल्या भागांमध्ये वारंवार ऐकायला मिळते. आणि माझे सद्गुरू जिथे कुठे कीर्तन सेवा असेल, भागवत सेवा असेल आणि 7 दिवसाच्या भागवतामध्ये 7ही दिवसांमध्ये कुठे ना कुठेतरी या ओवीचं स्फुरण करून देतात. आणि लक्षात येतं की हे करणारा मी नाही, करता करविता सद्गुरू आहेत. आणि सद्गुरूंच्या या ओवीमुळेच खऱ्या अर्थाने परमार्थ साधनेचा प्रवास हळूहळू सुरू झालेला आहे. आणि म्हणून मग हे श्रेय द्यायचं कुणाला? तर अर्थातच सद्गुरूंना. आणि नाथ महाराजांनी जसं जनार्दन स्वामींना प्रत्येक क्षणाला श्रेय दिलेलं आहे, तसं हा जीवसुद्धा सातत्याने नाथांच्या कृपाशीर्वादामुळेच हा प्रवास सुरू आहे. म्हणून नाथ महाराजांना श्रेय देत देत प्रत्येक क्षणाला त्यांची ओवी मुखामध्ये सद्गुरू आणून देतात आणि हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून घेतात. या गुरुचरणाचा महिमा नाथ महाराजांनी जो वर्णन केला तो ऐकूया उद्याच्या भागात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.